अनंतकोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. अध्याय 20 प्रारंभ. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. जय जय रुक्मिणीवरा हे चंद्रभागा तटव्यारा देवावरद पाणी दरांदास नुच्या मस्तकी दु भूपाता भूपती अव्यचाये तुझ्या हाती मग माझी फजितीन कार्यसी मांडलीस माझे पाप ताप दहन करा कृपा क्षाणी करुण राव आनंदी सदा म्हणून तुझे भजन करावया या तंत्र केल्यास वृत्ता तुला लागेल दोष खऱ्या थोराणी आपणा सनबट्टा लावून घेऊन म्हणून श्याम सुंदरा राई रुक्मिणीच्या वरा पांडुरंगा परमोदरा माझी इच्छा पूर्ण करी असो समाधिस्थ झाल्यावर श्री गजानन साधूवर म्हणू लागले नारी नरनाथा काया सेगावी सेगावेचा ज्ञान गंबसनी असता गेला निश्चिती आता काय ते तेव्हा ती राहिले आई निवळ समुद्राच्या आटल्या निर वाकू पुष्पतरुचा केलावर कोण त्याचे करणार कौतुके या जगामध्ये आता खेपाशे गात करण्या की निमित्त देव नसता देवाऱ्या तन्माळा बांधणे विरतची ऐसे कित्येक बोलती परिते असे सात भ्रांती महाराजची दिव्य ज्योतीना दृश्य आहे ते चढाया जेवी इंद्राणीची ती ज्ञानेश्वर समाधीस्तरी ते आयत भेटले परी ते तठाई भाविका तैसे शेगावात श्री गजानन स्वामी समर्थ ऐसा जयाचा सिद्धांत दर्शकांना देतो ते विषयी कैक कथा सांगतो मी आता गणपत कोडाडे नामे होता एक भाविक ग्रस्त हा राहिली कंपनीचा एजंट शेगावी दुकानीचा नित्य नेम होता त्याचा दर्शनाचा श्रोते हो स्तमाने प्रतिदिवशी यावे त्याने मडासी वैसून या समाधीपासून स्तवन करावे एकनिष्ठे एकदा असे वाटले त्यास अभिषेक करून समाधीस उद्याच्या विजयादशमी सण ब्राह्मण भोजन घालावे केली सर्व तयारी अभिषेकाची साजरी सिधा मठा भितरी धाडेला मोठ्या प्रमाणात तै कांता म्हणे हो प्राणनाथा हे तुम्ही काय करता हाड नाही तुमच्या तान खर्च करण्याच्या बाबतीत उद्या विजयादशमी म्हणून पोराबाळासी कपडे अलंकारांगासीन करून घाला काहीतरी हे अभिषेक ब्राह्मण भोजने वरचेवरी न करणे योग्य दिली आपणा ईश्वराने चार पोरे बाळे हो कामणीना अंगावरती मिलंकेची पार्वती ग्रस्ताची कार्यतीन संचय करावा धनाचा हे कांतीचे भाषण गणपतरावनं उचल्यानं तो म्हणे प्रपंचावनं श्रेष्ठ परमार्थ वाटे मला तोच त्याच्या कांतीशी स्वप्न पडले रात्रीशी उगी नछळी पतीशी तो करतो ते करू दे त्यात तुझ्या बापाचे काय जाते सांगसाचे प्रेम श्वास स्वतःचे निमेडे हे बाळ नको यामध्ये न काही सारं धनभूमीचे भूमर येथे मात्र वर बाप पुण्य मानवाच्या अभिषेक ब्राह्मण भोजन हे पारमार्थिक आहे पुण्य त्याच्यासाठी विचिता धडम तेन गाय अनाठाई पेरलेल्या बिजापरी त्याची स्थिती होते करी म्हणून सांगतो तुला पोरी हळतला त्या करू नको ऐसा पाहुण स्वप्नास सांगती झाली पतीस तेने एक जण गणपतरावास अर्थ झाला विदो आले काय प्रत्यंतर महाराज येते साचार सोडून दावा विचारणात पासून काहीतरी मुले बाळे कोणाची धन दौलत कोणाची तू नवाई चिंता त्याची देवगे समर्थांचे असो गणपतरावाने पूजन केले आनंदाने त्या दसराच्या मूर्ताने खर्च केला अत्युत्तम या गणपतरावाची निष्ठा समर्थपदिसाची जडली शुद्ध स्वरूपाचे नव्हते पहिल्यापासून लक्ष्मण हरी तांदळाला असाच अनुभव एक वेळा घोरी बंदरावर आला तो एका सांगतो काही कामानिमित्त लक्ष्मण गेला मुंबईत हा समर्थांचा होता भक्त पहिल्यापासून वियुद्ध घरच्या काही कडकडीने वैताग त्याच्या घेतल्या म्हणे काही व्यापार संबंधाने नाला होता मुंबईसह असो घोरी बंदरावरी लक्ष्मणाला जा घरी तो आगगाडीच्या धक्क्यावरीने कविडला परमहंस आजाणभाऊ उंचबादा दृष्टीना सागराची सदा ओंकाराचा सर्वदान जप चालला त्याच्या मुखी तो बोलला लक्ष्मणास तू गजाननाचा शिष्य ऐसे असून तास का होतोस कळेना तू आपल्या जेव्हा घरी पुण्यतिथी केली सखरी 400 पानाची तयारी करून मराव तिला गोपटराव पेटकर आणि बापड मास्तर याचा कैसा प्रकार घडला तो आन म्हणा पुत्र शोक बापडासी झाला असून प्रसादासी तो तुझ्या गेयाशी आला होताना सांगते पेटकराचे ब्राह्मण वले त्या सांग कशाने राहिले अरे गजानन स्वामी गेले त्या त्यांच्या स्वप्नात उपदेश करून दोघास आणले होते प्रसादास हे कैसे विसरलास सांग मला वेळी खुनीच्या गोष्टी कोण सांगश झाला लक्ष्मण म्हणे असावा कोणीने काही कळत नसे लक्ष्मणे त्या संन्यासाला आदरे नमस्कार केला तो पाहता पाहता गुप्त झाला गोरीबंद्र टेशनासी मग लक्ष्मण येऊन घरी वागू लागला पहिला परी
प्रतिवर्षी आपल्या घरी पुण्यतिथीचा प्रारंभ केला. अवधूत जयराम खेडकरासी राईत साहित्य गावासी भेट झाले पुण्यरासी. संन्यासाच्या वेशाने एक माधव मातंड जोशी कळंबकसूर ग्रामासी आला मोजणी करावासी जमिनीची. श्रोते या सरकारी नोकर होता रेवणी ऑफिसर त्याचा ज्ञान साधोरण पूर्ण होता. भरवसा दिवसभर मोजणी केली पुढे त्यास इच्छा आली. अस्तमानाची समयावली सेगावास जाण्याची. आज गुरुवारचा आहे दिन घेऊ समर्थांचे दर्शन. ऐसा विचार करून आज्ञा केली शिपायाला. जोड आपली वेगळी दमणी जाऊ शेगावा लागून. रात्र तेथे काढून येऊ सकाळी परत पुन्हा तैतो शिपाई कुतबुद्धीनं बोलला कर जोडून. आबाळ आले भरून याचा विचार करावा. मन नदीला पाणी आले आई थोडक्यात आले. पाणी पाही पाणी गडोल झाले म्हणून केली विनंती. जोशी म्हणाले त्यावर अरे आता हो नदी पार. जा दमनी करी तयार उगी सबबी सांगू नको. शिपायाने जोडली दमनी आला लगेच घेऊनी. जोशी आत बैसून जावं लागले शेगावा. दमणी घातली नदीत तो पाणी आले अकस्मात. जाण्या पहिलं तटाप्रत अवसर नाही. राहिला झंझावात बळावला कडकडात करी चपला. मनन दिला पुरा लांक्षणा माझी भयंकर. मेघवर्षी मुसळधारा झंझावात सुटला खरा. शेतकराची या छपरांत ओळू लागला ओ. शिपाई म्हणे कुतबुद्धीनं साहेब ते झाले मरण. तुम्हा प्रामा लागून उपायासी. आता नसे ते माधव मातंड जोशी. घाबरे झाले निजमानसी. भाऊ लागले समर्थांशी करुणायुक्त वचने. हे समर्थ गजानना रक्षणा आमच्या करी प्राणा. अशा संकटे तुझ्या विना अंतरातला न कोणी. आम्हा ते कथा ऐकली पुराणात जहाज बुडता समुद्रात. त्यास संतांनी देऊन अंतरक्षण केले सर्वस्वी. तुझी संत असामान्य ब्रह्मवेत्ता करुणाघन. करी आमचे रक्षण नेऊन या पुरामध्ये. दमनीत आले जीवन बैल गेले घाबरून. मग जोशी पुढे होऊन बोलते झाले शिपास तू आता मागे सरवली याचे भजन कर. तेच नीतीला आपला पारण त्याची चिंता करू नको. जोशी म्हणाले समर्था गादाय तुझी सत्ता. वाटेल ते करी आता अंतार्यत्वा. मारियम्मा कासरा दिला सोडून दोघांनी मिटले नाही न. तो काय घडलेले वर्तमान ते आता प्रियसा. ऐशा महापुरातून बैलतडा पावली दमणी. उभी राहिली येऊन सडकेवरी शेगावाच्या. ऐसा प्रकार पाहता आनंदली उभयता. पहा केवढा गाद सत्ताना वेलिया बाबाची. पुरामाजी रक्षण केले निज भक्तांना बुडू दिले. जोशी शेगाव प्रति आले कटका. रात्रीस वंदन केले समाधीला पालखीचा पहिला सोहळा. दुसरे दिवशी बहुत केला धर्म जोशी आणि बाळाभावाची यापाशी ब्राह्मण भोजन घालनासी. काय रूपे अति हर्षीन जोशी देते झाले. सांकल्य कतले वर्तमान बाळाभाऊ लागन. हे नवसाचे ब्राह्मण तुम्ही घाला माझ्या सव. काकी मला रजा नाही काम जरुरीचे पायी. ऐसे सांगून लवलाईन जोशी गेले निघून. एक यादव गणेश सुभेदार होता हिंगणीचा राहणार. हा करते व्यापार वराडात कापसाचा. याच एकी साली बला 10,000चा तोटा आला. त्या चिंतनेक्षी झाला काही सुचे मानसी. परिव्यापार सोडवेना चिंतामणीची जाईना. फायदा काय येऊन त्याच्या मनाप्रमाणे. फायद्यासाठी कडबड करी नाना प्रकारे साधिनी. स्वस्त नावसनी व्यापारी रात्री सदा प्रयत्नात. हा एकदा वर्ध्यात आला काही कामानिमित्त. उतरण्या गेला घरात विनायक शिरकरांच्या. तो इतक्यात ते त्याला एक बेराय विकारी बुधवला. भिक्षा काही मागण्याला शिरकरांच्या घरात. पोशाख ओगा मराठी करा माझी भव्य काढी. डोईस होती टोपी मोठी मनातीची. मळकड कंप वायुने सुधीर कापुती ते वरच्यावर. त्यास पाता शिरकरांची चित्ती परम कोपले. जा बेट्या मागला गारे तेथे मिळेल भिक्षा खरी. नको चढूस पायरे ओसरीची. वेळा परी बोल त्याचे भिक्षकरीने माणिसाची. येऊन वरती ओसरीचे न्यादवासनिध बैसला. घाले भिक्षा काहीतरी असे म्हणून पुढे करी. भिक्षा पात्र भिकारी आज सुभेदाराच्या. यादव म्हणे मनात भिकारी आलो चढगवत. नको म्हणत असता येत आबैसला. येऊनी त्या ते पाता न्याहाडून तो वासला गजानन. सुभेदारा कारण शेगावचा राजयोगी. दृष्टीच तेज अत्यंत सुरेशाच्या परिसत्य. फरक इतकाच होता त्यात कंप होता वायूला तनुला. तेज मुद्रा बोलणे होते समर्थाप्रमाणे. ते पाहुणे ऐसे म्हणेन सुभेदार निज चित्ती. हा जरी माणूस गजानन तरी ते गेले समाधीस्त होऊन. आता महाराज कोटून पडतील आमच्या दृष्टीशी. काही असो पैसे दोन देव भिकाऱ्या कारण. श्री गजानन समजून वापो हो ज्याचा नको. पैसे घेतले भिकाराने आणि काही देई म्हणे. श्री गजानना कारण शिरणी वाट गुळाची. ते वायदे करची वरचेवर ते मी नाता मानणार. तोटा 10,000 व्यापारी आला ना त्याचा विचारांतरी करून देई काहीतरी. रुपये मधला लवकरीन काढ पाकिट खिशातून. ऐसे भिकारी बोलता सुभेदार झाला देता. काही रुपये तजोता पाकिटाचे काढून. भिकारी म्हणे ते अवसरी संतुष्ट मी इतक्या बरे. होत नाही दे लवकरी अनेक रुपये काही मला. पुन्हा रुपये काढले भिकाराशी अर्पिले. तो इतक्यात घरात गेले विनायकराव. शिरक यादराव एकटा बसला तो होता शिरकराला. शिरकराच्या ओसरीला. हे पाहून बोलबाला सुभेदाराशी. हिने रीती संशय गजाननाविषयी का घेतोस चित्ती पायी. कपडे काढून उभा राहील माझ्या पुढे वेळा.
तुझ्या अवघ्या अंगावर दृष्टी पडू दे एकवार माझी तिन्ही होईल दुरण व्याधी तुझी यादवा तू मधला मुलापरी कारेला जशी अंतरी ऐसे म्हणून पाठीवरील हात फिरविला नकशिका हात फिरविला तयानी फिरविला नकशिकांत अंगावरून त्याने आत तो आले इतक्यात नशील कर ओसरीला रुपये घेऊन भिक्ष करी गेला द्वाराच्या बाहेरी यादवाने भोवतापर्यंत तपास केला गावात परीन थांग लागला शेवटी त्याने निश्चय केला ऐशा आपल्या चित्ताला काही असावा गजानन सुभेदारा म्हणे मानसी समर्थ असल्या आज दिवशी फायदा होईल अपाराशी काहीतरी निसंश तो सुभेदाराच्या गाड्या आल्या कापसाच्या विकासासाठी साच्या वर्धाची या बाजारी विक्री होता किंमत येती झाली बहुत या बहुत तिने आदव चित्तातून समाधान पावला आणि निश्चयसा केला जो विकारी भेटला तो होता समर्थ बला श्रीगणानन योगीराज समर्थ आपल्या भक्ताशी रक्षण करते अरणीशी निष्ठा मात्र त्याविषयी दृढ तर पाहिजे म्हणत भाऊ राजाराम कौर खामगाव होता डॉक्टर त्याची तेलाऱ्यावरण बदली असे झाले म्हणून ते जाण्याला खामगावहून निघाला असं कुटुंब म्हणत आला श्रीचे दर्शन गाडी केली तेलाराची तयारी केली निघण्याची वेळ अस्तमणाची असती झाली ते वेळा बाळा भाऊ मठाधिपती तो बोलला येणे रे ती अहो एका माझी विनंती प्रसाद घेऊन दावे तुम्ही आजपर्यंत गेला नाही इथून उपोषित आज ऐसे विपरीतन कामणी आणले ह्यातून आई व्यती पात या नावे म्हणत कवर सांगे त्याप्रथम मला निकड आहे हो आज रात्री प्रसाद घेतो मागल्या रात्री निघून जातो नसता अग्र मला तुम्ही न करा एकाळी बोलल्याप्रमाणे निघाला त्याला राशी डॉक्टर मला घेऊन मुला माणसाला दमणी माझी बसून रात्रोती अंधारी महाभयंकर साजरी वाटेनिशा शोक करीन जपतीच्या वियोगे तो चमत्कार साला त्याला राता रस्ता चुकला कोणी न भेटे पंथाला विचारावे कोणातरी गाडी अरंत रस्त्यावर दोन्ही बाजूस काटेबार गाडी उभी काठावर नेका भव्य तलावाच्या म्हणता झाला गाडीवाला साहेब रस्ताही चुकला हे कोण कवराला चेर वाटले माणसे खाली उतरून जो पाहतो तो दिसले विपरीत अपशब्द बोलला म्हणातो तो त्या गाडी वाऱ्याला तू तेलाराचा म्हणून तुझी गाडी केली जाणं आडमार्गे आणून अम्मा कैसे सोडले काय होतास दारुप्याला म्हणून रस्ता चुकला वाट तुझ्या डोळ्याला दिसली कशी ना सांग जो तेलाराचा रस्ता तोर आम्ही हमेशा वाहतो साजार मग आडमार्गावरून गाडी कैसी आली तुझी ऐसे कवर बोलता गाडीवाला जोडी आता काहो मधला शिव्या देता म्यान अपराध केला की मी हमेशा वाडे करतो किल्ल्यावरून येते तो वाटेल तेव्हा गाडी आतो रस्ता उगा माहीत मज बैले ना कोडवळेले तिने दैते झाले त्याला पाहत असतात झाले हा रस्ता तेलाराचा मग कोरस मला मनात समर्थांच्या कृत्य प्रसाद घेतला विरेतन का की मी निघालो बाळाभाऊच्या विनंतीला मी नाही मान दिला म्हणून माझा रस्ता चुकला न आता वाट घोष कशी हे भयंकर कारण येते मशी त्राता कोण गजानना तुझ वाचून रक्षण माझे कराया तो तळ्याच्या दुसऱ्या बाजूला घागरमानाचा आवाज आला डॉक्टरांच्या कानी पडला पेनाला थोडं दिर गाडीवाला शिमणे कवर रस्ता नाही फार दूर या चावडीचा सुमारंभ धरून गाडी हाणातात ती त्याने ऐकले काट्या कुपाडामधून नेले नीट रस्त्याला लावले आपल्या गाडीचं हमरस्ता लागता भली डॉक्टराने चौकशी केली तो ऐशापरी समजली गोष्ट त्या कवराते हे शेगावची शिवाराय अजून साजार मग म्हणाला डॉक्टर चाल शेगावी परत आता सूर्योदयाचे समयाला शेगाव शेगवराला वृत्तांत बाळा भाऊला केला सर्व निवेदन मग बाळाभाऊ म्हणाले ते जाजबर झाले व्यक्तिपातीनं जाऊ गेले समर्थांनी तुम्हास आज प्रसाद ग्रहण करा उद्या जाऊ तेलारा करू नये कधीच खरान प्रसादाचा इन्कार समर्थांची तुम्ही भक्त म्हणून तुम्हा आणले परत मानवाचे अवघे बेतन सिद्ध जाणे अशक्य संताजा जे असेल म्हणी तेच येईल घडून भरोसा त्यांचे चरणी ठेवून स्वस्त भैस असावे दुसरे दिवशी प्रसादाची घेऊन गेला तेलाराशी आता पुढील गोष्टीशी नवदान द्यावे सर्वनाते करतनसा नामिंद होता जातीने भावसार त्याचा मुलगा दिनकरण होता 1 वर्षाचा त्याशी सोबणीचा रोग झाला कुणी म्हणती सटावला बालक अवघा सुकून गेला रक्त न राहिले अंगात दिसू लागली अवघी हाडे वर्षी नुसते काकडे पद्य आणले बडबडेन परिणत त्याला उपयोग मुलगी रडता राहीना दूध पाणी घेईना जोरमुळीच सोडेना पाहत्याच्या तयाच्या तनुते वैद्य म्हणते रतनसासी आता औषध न देयासी हा तुझ्या हाताचे लागणे आहे अशक्य शक्काशक्त विचार शुद्ध करावा निरंतर उगीच फुल सागरावरण बांधावया जाऊ नये असे गुण रतनसा रडू लागला दंडसा शेवटी विचार त्याने असन केला आपल्या मानसी हेवी तेवी मरते पोर माझ्या आता साचार पाहून करून एक वारण उपाया शेवटचा दिनकराचा अंतकाळ आला होता तिजवळ घरची माणसे सकळ झाली श्रोते रडावया हात पाय गार झाले नेत्र तेज बंधावले मंगडाचे सोडले ठिकाण पहा नाड्यानी अशा स्थिती माजारे रतनताने पुत्र करी
घेऊन ठेवला असे द्वारे निवनिया समर्थांच्या आणि केला त्यासी न सपुत्रा माझा उठल्यास शरीरी वाटेन तुम्हा संधी 5 रुपयाची तुम्ही पावले घ्याला त्याचा अनुभव द्यावा मला. मी आहे आपला माझी उपेक्षा करू नका. माझे मूलद्वारात तुझ्या जरी झाले अमृत तरी अवघ्या वरणातन तुझी होईल नाचक्की अमृता परी तुझे चरण आले सांगता मायण. हे स्वामी गजानन कृपा करा यावाला पुत्रण माझा उठला जरी मी डोके फोडून पायावरे तुझ्या आज निर्धारे असा निश्चय म्हणीचा अमृतले तुझी दृष्टी त्याची करावी आज दृष्टी नको पुरुष मला तष्टी महापुरुषा गजानना. त्यास काही वेळ झाला तो प्रकार ऐसा घडून आला. मुलं हात पायाला हलवया लागले नाडी आली ठिकाणी रुंदन करू लागले जाणी. तो प्रकार पाहुणे लोक सारे आनंदले समर्थ कृपा घरावर राहील पूर्ण त्यादर. सूर्याच्या समोर तयाचा तो पाळा नसे दिनकर थोडे दिवसात होता झाला पुरवत न ससला श्रद्धा एकदंत पुढे हा न्यायसे दादा कोल्हटकराचा पुत्र राजा नावाचा आहे प्रसाद समर्थांचा संत कृपा अमोल करी. कन्या रामचंद्र पाटलाची चंद्रभागा नावाची ज्वान 18 वर्षाची लाडेगाव सातारजीचे ही अस्ताग्रदर प्रसंग आला दुर्धर प्रसूस्थिती वेळ पार कडेन स्त्री जातीला लाडेगाव माहेरी चंद्रभागा आली घरी. प्रसिस्थ निर्धारी जनरीती प्रमाणे मोठ्या कष्टाने प्रसूती झाली तिची निश्चिती. तो चंद्रभागेवरती जोऱ्यामल बसविला तो होता नवजोर थकून गेले डॉक्टर. औषधोपचार केले फारन आपल्या मुलीसह पाटलांनी थोडा बहुत गुणाला व्याधी तितक्या पुरता दवला परी नव्हता मुळीच झाला नामशेष देहातून चंद्रभागा आजारी पडू लागली वरच्यावरी. एकटा कोला नेले खरी औषधीला ध्यावया वैद्यविधाने नाना करती कोणी नळसंग्रही बोलती कोणी वैद्य असे म्हणती इंश झाला मुलीसया मिळ एकाचा एकाला नाही मुळी लागला. मग पाटलाने विचार केला आता वैद्य गजानन तारवतो अमारुसी अंगारा लावा प्रतिदिवशी तीर्थ द्यावे पाव्यासी समर्थांच्या पायाचे. पिता मोठा निष्ठावंत समर्थावर योगा येत हळूहळू त्या पोरी प्रतन येता झाला तिला उडत नव्हते सेयसी ती चाली दर्शनासी पायी चालत मठाशी महत्व अंगाराचे. निष्ठावंत जाता भाव तयासी पावे देव उपाशापदी भाव उपासकी ठेवावा रामचंद्राची अंगणा जाणा कावाई सुलक्षणा. परिदयोग सुटेनांतो भोगल्या वाचुनी वाताचा झाला विकार जानकाबाईस साजार. पोटदुखे वरच्यावर काय उपाय चालेना औषध देता दवे वात पुन्हा उठे प्रवृत ऐसा क्रम दिवस बोतन चाला होता श्रोते हो. त्या वाताची अखेरी होती झाली मस्तकावरी मेंदू बिघडला निर्धारे गेली जाणीव मावडून. वेड्यापरी करावे वाटेल ते बोलावे कधी उपाशी जावे कधी बसावे जेवत. कोणी म्हणती लागले भूत कोणी म्हणती रोग सद्य काही वंदू लागले ते तर नाकरणीचा प्रकार असे. काकी जितके असते जमेदार त्याचे असते वाकडे फार. दुबळा आपला दावी दुरून चिटूक करणी करुणिया औषध उपाय भूत केले धाम तेही आणविले गंडे बोत बांधले करी जाणका बाईच्या पाठी करता श्रीमंत तो सापडला अडचणीत म्हणून येता झाला होतो ओघ्या त्या दांभिकांना. कुणी अंगात आणावे वेडाची निदान करावे काहीतरी सांगावे धनास्तव पाटलाला. तो विचारा सारेकरी कांतावरी न होई परी विचार त्याने अखेरी अशा रीती ठरवेला वैद्य आता गजानन जाणता आता गजानन देव ऋषी आता गजानन तो जे वाटेल ते करो माझी बायको त्याची वावणं माझी साची. आता अन्य उपायाची गरज नाही आम्हाला तू उद्यापासून प्राप्त काळी करी स्नान. मठा माझी जाऊन घाली प्रदक्षिणा समाधीशी ती तिने पतीचे वचन सर्व तेव केले मान्य. समर्थ समाधी लागून घालू लागली प्रदक्षिणा गेल्यानं त्या मात्र वाया दया आली सद्गुरुराया. वातविकार जाऊन या दुरुस्ती झाली खऱ्या खऱ्या संताची सेवा न जाई वायासाठी. परिनिष्ठा मानवाची जडणे अके अशक्य समर्थांच्या नंतर बाळाबाहू गादीवर बसले त्याचे चमत्कार काय थोडे झाले. हे वैशाख वद्य षष्टीशी गावी गेले वैकुंठासी त्याच्या मागून गादीशी बसले येऊन नारायण बाळाभाऊ जेव्हा गेले तेव्हा नारायणाशी स्वप्न पडले. नांदुरे ग्रामी भलीन ते थोडे सांगतोय हे माळी नारायणा तू शेगावा सत्री गमणा रक्षणा भाविक जनानाशी मला वाटते सुस्पणी सांगून निघून गेले गजानन. म्हणून आले नारायण शेगावा माघारी काही दिवस त्यांनी अधिकार चालविला तेडाई. याची समाधी झाली पायी चैत्रशुद्ध षष्टीला पूर्व सुकृता वाचून संत सेवा नगडे जाणं. संत सेवेचे महत्व पुण्यंत्या पुण्या पारणई श्री गजानन लिलेचा पार कधी न लागायचा. अंबरीच्या चांदण्याचा निक्षेप कोणा न लागे कधी. मी अज्ञान पामर मती नाही तिळवर मग आलेला सागरंती मुखी केऊ वरुण हो. त्याने जे जे वदविले ते ते मी कधीत केले लेखणीने अक्षर लिहिलेन परितेनं तिचे सामर्थ्य. ती लेखनी ज्याच्या करी तोचे अक्षरे काढी सारी निमित्ता कारण होते खरी लेखनी ती लिहावया तैसेच येते झाले
मी लेखनीचे काम केले लिहिते लिहविते स्वामी भले श्री गजानन महाराज त्यांच्या कृपे करून मी हे केले लेखन येते माझे मोठेपण काहीच नाही उदो स्वस्ती श्री दासगणु विरचित हा श्री गजानन विजय नाम ग्रंथ आला आता कळसा प्रत कळसाध्याय पुढे असे शुभम भवतु श्रीहरार्पणमस्तु इति श्री गजानन विजय ग्रंथस्य विशोध्याय समाप्त अनंतकोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक सेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय।